तगडे संघ आपल्याला मैदानावरती उतरताना पाहायला मिळत आहेत। एका बाजूने समीर वेंगुर्लेकर प्रतिनिधित्व केलं जात आहे बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाचं घरचं मैदान आहे आणि या घरच्या मैदानावरती समीर वेंगुर्लेकर आपल्या 11 शिलेदारांना घेऊन मैदानावरती उतरतोय। दुसऱ्या बाजूने जर पाहिलं पीटर फर्नांडिस हा देखील खेळाडू एक युवा खेळाडू आणि पीटरच्या नेतृत्वाखाली संघ उतरला ए स्पोर्ट्स आरवली संघ। या मैदानावर 8 षटकांचा असेल सामना। सुरुवातीची 2 षटकं असतील पॉवर प्लेची। दोन्ही संघ आपला अतिरिक्त खेळाडू आपण कृपया कमेंट्री बॉक्स मध्ये पाठवा। 8 षटकं त्यातील 2 षटकं ही पॉवर प्ले, त्यानंतर तिसऱ्या षटकापासून 6व्या षटकापर्यंत आपण टेप बॉलचा वापर करू शकता। हा निर्णय असेल गोलंदाजी करणाऱ्या संघाचा। तोपर्यंत जाऊया मैदानावरती पहिल्या सामन्याला होते सुरुवात। पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज होतोय सज्ज। ॲलिस्टर पहिल्याच षटकादरम्यान गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय। नक्कीच पहिला चेंडू हातातून निसटला या ठिकाणी ॲलिस्टरच्या। 2 तगडे फलंदाज एका बाजूने देवगडवरून वेदांत जाधव, नॉन स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय समीर वेंगुर्लेकर। ही सुरुवातीची ओपनिंग जोडी ओपनिंग पेअर पाहायला मिळतंय। तर गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकादरम्यान ॲलिस्टर फर्नांडिस एक वेगवान मारा करण्यासाठी सज्ज होतोय। पहिल्या षटकात राईट आर्म ओव्हर द विकेट क्षेत्ररक्षण सजवलंय। 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये एक खेळाडू, काऊ कॉर्नरच्या दिशेने एक खेळाडू डीप मध्ये आणि त्यानंतर ॲलिस्टर। ओहो पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय फ्रंटफूट वरती जात असताना पहिल्या चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न थांबवलाय त्या ठिकाणी गोलंदाज ॲलिस्टरने। धावसंख्येत बदल नाहीये, धावसंख्या स्थिरावलेली एका 0 धावसंख्येवरती पहिला चेंडू अतिशय योग्य टप्पा योग्य उंची त्या ठिकाणी प्राप्त करत असताना लयबद्ध पद्धतीची ही गोलंदाजी ॲलिस्टरच्या माध्यमातून पाहायला मिळते। 2 खेळाडू डीप मध्ये घेत असताना बाकीचे सर्व खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये ॲलिस्टरसाठी आणि तदनंतर मात्र स्ट्राइक एंड वरती वेदांत। यावेळेस पुढे फेकला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न ऑन ड्राईव्ह पाहायला मिळालाय। ताकद थोडीशी कमी आहे, त्यानंतर एक धाव एक सिंगल पाहायला मिळते आणि पहिल्या धावेचं या ठिकाणी खातं खोललं जात आहे। नक्कीच जो अतिरिक्त दबाव होता तो दबाव थोडासा बाजूला ठेवला जातो या ठिकाणी फलंदाज वेदांतच्या माध्यमातून। कारण ज्या वेळी पहिली धाव निघते ना फलंदाजाकडून नक्कीच थोडासा दबाव बाजूला सारण्याची संधी ही प्राप्त होते। पहिला चेंडू निर्धाव, त्यानंतर एक सिंगल स्ट्राइक रोटेट डाव्या हाताचा फलंदाज स्ट्राइक एंड वरती आणि नक्कीच ओपनिंग पेअर मध्ये लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन पाठवलं या ठिकाणी बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघानं। क्षेत्ररक्षणात वारंवार बदलाव करावा लागतोय, थोडंसं दुःख दर्द पाहायला मिळतंय या ठिकाणी नक्कीच क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी। साइड बदलले, राईट आर्म राऊंड विकेट पाहायला मिळालाय। गोलंदाज ॲलिस्टर फुल टॉस आलाय बॅट वरती, लो फुल टॉसला तब्दील केलंय फटक्यानिशी आणि तदनंतर मात्र लॉंग ऑफ रिजन मध्ये 2 धावा पूर्ण करतो या ठिकाणी फलंदाज समीर। येणाऱ्या सुरुवातीच्या काळात थोडीशी संत फलंदाजी करावी, त्यानंतर आक्रमण करावं हा नक्कीच प्रयत्न असेल। पहिलाच सामना आहे, थोडंसं ओलसरपणा नक्कीच मैदानावरती असेल आणि म्हणूनच जमिनीलगत फटके खेळण्यावरती भर देखील दिला जाईल बहुधा फलतमता फलंदाजी करत असताना। समीर वेंगुर्लेकर डाव्या हाताचा एक शैलीदार फलंदाज, अष्टपैलू खेळाडू म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे स्ट्राइक एंड वरती सज्ज असताना राईट आर्म राऊंड विकेट। यावेळेस आतमध्ये आला चेंडू, यष्ट्या उद्ध्वस्त करत असताना पहिली विकेट मिळवली जाते या गोलंदाज ॲलिस्टरच्या माध्यमातून। पहिला धक्का नक्कीच बसला या ठिकाणी मैदानावरती समीरच्या रूपामध्ये। चेंडू आतमध्ये आणण्याचा प्रयत्न इन स्विंग पाहायला मिळालाय, राईट आर्म राऊंड
अतिशय सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडूचा विचार केला, दुसऱ्या चेंडूचा विचार केला, राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी पाहायला मिळाली. परंतु जसं स्ट्राईक चेंज झाली, जसा फलंदाज बदलला, डाव्या हाताचा फलंदाज मैदानावर आल्यानंतर नक्कीच आपली साईड बदलली गोलंदाजानं. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करत असताना पहिला चेंडू देखील ज्या पद्धतीचा फेकला होता, थोडीशी पुढे फेकलेली लेंथ पाहायला मिळाली आणि अगदी त्याच प्रकारचा दुसरा चेंडू. पहिला चेंडू थोडासा लो फुल टॉस बॅट वरती, परंतु यावेळेस टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा चेंडू नक्कीच यष्ट्या उद्ध्वस्त केल्यानंतर पहिला गडी बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज मैदानात, ज्याची ओव्हरसीज खेळाडू म्हणून मैदानात वर्णी लागले, आयकॉन खेळाडू स्ट्राईक एंड वरती दत्तप्रसाद सावंत पाहायला मिळतोय. पहिला चेंडू फेस करत असताना एलिस्टरचा हा चेंडू नक्कीच बैठक स्ट्रोक पाहायला मिळालाय. मैदानात आल्या आल्या डगआउट मधून सेट होत आल्याचं प्रत्युत्तर दाखवत असताना या ठिकाणी फलंदाज पाहायला मिळतोय मैदानावरती. अगदी गेल्या गेल्या एक बैठक स्ट्रोक ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 4 धावा प्राप्त करत असताना पहिल्या चेंडूवरती दत्तू डीजे. यावेळेस पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न, लेन मध्ये पूर्णपणे बदलाव सुधार पाहायला मिळाला एलिस्टर कडून. एक चौकार खेचल्यानंतर कमबॅक करत असताना गोलंदाज एलिस्टर पाहायला मिळतोय. थोडंसं गतीमध्ये परिवर्तन, लेन देखील ठीकठाक पाहायला मिळाले. फटका ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न, बॅटचा बॉलचा चुकलेला संपर्क, डॉट चेंडू आणि त्यानंतर पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या स्थिरावलेली 7 या आकड्यावरती. एका गड्याच्या मोबदल्यात एका षटकाचा खेळ होतोय समाप्त. डीजे. नंतर तीच कामगिरी दुसऱ्या षटकात देखील चालू ठेवण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती बदल पाहायला मिळतोय. कमेंट्री बॉक्स एंड कडून गोलंदाजी मार्क वरती डाव्या हाताचा शैलीदार गोलंदाज विनय जाधव नक्कीच सज्ज पाहायला मिळेल. सेकंड वरती वेदांत. यावेळेस विकेटचा वापर केला जातोय. अगदी पहिला चेंडू फेस करत असताना एक सुंदर कलात्मक फटका पाहायला मिळालाय. चेंडू ट्रॅव्हल करतोय, वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर उल्लंघन करतोय आणि तदनंतर मात्र 4 धावांनिशी या दुसऱ्या षटकाची सुरुवात अगदी दिमागदार पद्धतीने करत असताना फलंदाज वेदांत जाधव. धावसंख्या हा देखील चौकार पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी केवळ एक सिंगल बनली असती, एक धाव बनली असती, त्या ठिकाणी तब्बल चौकार पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणातील ही घोडचूक क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाच्या अंगलट पाहायला मिळते आणि तदनंतर धावसंख्या 15 या धावसंख्येवरती
चेंडूच्या खाली झेल टिपण्याची संधी, एक सुंदर जजमेंट पाहायला मिळालंय. चेंडू पर्यंत नक्कीच शेवटच्या क्षणापर्यंत नजरा पाहायला मिळाल्या आहेत आणि तदनंतर एक सुंदर झेल टिपत असताना खेळाडू शरीरापासून काहीसा दूर टिपलाय, परंतु एक अतिशय सुरेख झेल आणि तदनंतर दुसरा धक्का नक्कीच पाहायला. मारल्यानंतर थोडीशी घाई करतोय. अजून एक मोठा उत्तुंग फटका मारण्याच्या प्रयत्नात वेदांत माघारी परतल्यानंतर नवी बॅटर मैदानात ओमकार बांदिवडेकर सज्ज पाहायला मिळेल. एका बाजूने विचार केला या दुसऱ्या षटकाचा, चौकार डॉट चौकार, त्यानंतर विकेट मिळाली या मैदानावरती. 8 धावा खर्ची घालत असताना 4 चेंडूंमध्ये आतापर्यंत एक निर्धाव चेंडू फेकण्याची किमया, तर एक गडी बाद करणारी ही गोलंदाजी विनय जाधव याची पाहायला मिळते. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना विनय, यावेळेस पहिला चेंडू ओमकारसाठी नक्कीच सोडून दिला जातोय, परंतु पंचांचं सांगणं, पंचांचं मानणं चेंडू मारण्याजोग्या आणि म्हणूनच हा चेंडू निर्धाव गणला जाईल. लेफ्ट हँडेड गोलंदाजी करत असताना नॅचरल आउटस्विंग देखील पाहायला मिळतोय. टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळतोय चेंडू, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. यावेळी चांगला चेंडू ड्राईव्ह केलाय, त्या ठिकाणी ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक आहे, चेंडूवरती येतोय आणि नक्कीच चेंडू अडवून चेंडूची परतीची फेड जोपर्यंत केली जाईल एक सिंगल हा पूर्ण पाहायला मिळतोय. ओमकार मैदानात गेल्या गेल्या पहिला चेंडू सरळ बॅटने खेळत असताना एक धाव पूर्ण करतोय. 2 षटकांचा खेळ समाप्त होतोय. धावसंख्या ही 16 धावांवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघ प्रथमतः फलंदाजी करत असताना. काम सभापती सन्माननीय प्रणव वांगणकर यांचं छत्रपती चषक 2026 या स्पर्धेत छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला यांच्या वतीनं आपलं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सोबतच सुधीरजी पालेकर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. सव्या मैदानावरती एकंदरीत खेळ समाप्त होतो या 2 षटकांचा. 12 चेंडूंच्या समाप्ती अखेर धावसंख्या 16 या धावसंख्येवरती 2 गडी देखील बाद पाहायला मिळत आहेत. प्रति षटक 8 ची सरासरी आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या षटकात 7 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. दुसऱ्या स्क्रीनवर पहा tenniscricket.in च्या माध्यमातून हे कव्हरेज सन्माननीय सुधीरजी पालियकर सोबत सन्माननीय प्रणव वांगणकर हे आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळत आहेत. जाऊया मैदानावरती. ॲलिस्टर आलाय मैदानावरती गोलंदाजीमध्ये. पहिला चेंडू फुल टॉस फेकलाय, नक्की क्षेत्ररक्षक चुकलाय त्या ठिकाणी. अगदी हातात टिपलेला नक्कीच पडलेला झेल पाहायला मिळाला असता, परंतु हा झेल सोडला जातोय आणि साथ या झेलाचं रूपांतर हे मैदानावरती आपल्याला 4 धावांमध्ये देखील पाहायला मिळतंय. मान्यवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेदरम्यान जे मान्यवर म्हणून लाभलेत सन्माननीय सुधीरजी पालियकर सोबत प्रणवजी वांगणकर सोबत नरेशजी परब हे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळी चांगला चेंडू पुढे फेकलाय, टप्पा पडल्यानंतर स्विंग पाहायला मिळालाय. थोडंसं नाराज पाहायला मिळतो या ठिकाणी गोलंदाज. यावेळेस देखील बॅटचा कुठेतरी बाहेरील कड नक्कीच पाहायला मिळाले. यष्टीरक्षकाकडून चूक पाहायला मिळते आणि त्यानंतर मात्र
नाराज गोलंदाज स्क्रीनवरती आपण पाहू शकता. सद्यस्थितीमध्ये कमेंट्री बॉक्स आपल्याला पाहायला मिळतोय. tenniscricket.in च्या माध्यमातून हे लाईव्ह प्रक्षेपण. कॅमेरामॅन सज्ज होत आहेत आणि गोलंदाज देखील मैदानावरती. यावेळेस पुन्हा एकदा वेगवान चेंडू नक्कीच फेकलेला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या वरती. पहिल्या प्रयत्नात फलंदाज चुकलाय. लेग बाईचा इशारा निघालाय पंचांकडून. एक धाव तर नक्कीच पूर्ण पाहायला मिळते आणि तदनंतर मात्र धावसंख्येचं खातं हे देखील परावर्तित आपल्याला पाहायला मिळतंय. सिंगल डबल करत धावसंख्या पुढे न्यावी आणि त्यानंतर येणाऱ्या काळात मोठ्या फटक्यांवरती जोर द्यावा हा प्रयत्न पाहायला मिळाला यावेळेस बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघाचा. बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघ 2 गडी बाद झाल्यानंतर काहीसा अडचणीत सापडलाय, परंतु फलंदाजी भक्कम आहे या संघाकडे. एलिस्टर यावेळेस मोठा फटका. खोलवर टप्प्याचा चेंडू. मोठा फटका निघालाय. क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. चांगला झेल टिपण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू अडवलाय, आतमध्ये फेकलाय आणि तोपर्यंत नक्कीच धावा पूर्ण करतायत फलंदाज या मैदानावरती. सुंदर क्षेत्ररक्षण. झेलसाठी न जाता चेंडू अडवण्यात धन्यता मानली जाते. चेंडू आतमध्ये फेकला जातोय. शरीराचं योग्य संतुलन पाहायला मिळालं क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून लॉंग ऑन मध्ये आणि त्यानंतर या फटक्यावरती नक्कीच धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. रनिंग बिटवीन द विकेट हे खूप सुंदर पाहायला मिळतंय. 2 धावा आणि त्यानंतर धावसंख्या परावर्तित. महाराष्ट्राचं आराध्य दैवत ज्यांच्या नावानं ही स्पर्धा आपण पाहतोय स्क्रीनवरती आपल्याला नक्कीच पाहायला मिळाले होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचं वंदन करणारा हा चौकार पाहायला मिळतो या मैदानावरती. झेल सुटल्यानंतर 2 धावा मिळाल्या आहेत आणि त्यानंतर जे मिळालेलं जीवनदान आणि या जीवनदानाचा पुरेपूर फायदा उचलत असताना फलंदाज बॅकफूट वरती जात असताना शरीराचा तोल पूर्णपणे पाठच्या पायावरती आणि त्यानंतर फलंदाज दत्तू चौकार मारतो या मैदानावरती. दत्तूच्या बॅट मधून निघालेला एक सुंदर फटका. 4 चेंडूंमध्ये तब्बल 10 धावांची खेळी दत्तूच्या माध्यमातून ही आतापर्यंत संघाचा डाव संघाचा डोलरा सावरण्याचा प्रयत्न करत असताना दत्तू सावंत. यावेळेस पुन्हा एकदा आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड फटका मारण्याचा प्रयत्न दत्तूच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. वेग भन्नाट आहे गोलंदाज एलिस्टरकडे आणि त्या वेगानं बीट केलं जातंय यावेळेस फलंदाजाला. टीव्ही स्क्रीनवरती आपण पाहतोय महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला पाहायला मिळत आहेत. ज्यांच्या नावानं ही स्पर्धा अखंड अविरत आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच पुढचा आठवडा 19 फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपल्याला पाहायला मिळेल. 19 फेब्रुवारी 1630 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं छत्रपती संभाजी महाराजांच्या नावानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच नीटनेटकं आयोजन पाहायला मिळतंय. महाराष्ट्राचं आराध्य दैवत यांना प्रथम मानाचं स्थान हे छत्रपती मित्रमंडळ कॅम्प भटवाडी वेंगुर्ला यांच्या माध्यमातून दिलं जात आहे. ज्या महापुरुषानं स्वराज्य घडवलं, ज्या महापुरुषानं स्वराज्याचं देखणं स्वप्न साकार केलं, सत्यात उतरवलं, ते छत्रपती शिवाजी महाराज. चौया मैदानावरती एकंदरीत जर पाहिलं 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 3 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या बनले 28 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. चौथ्या षटकात टेप बॉलचा वापर केला जातोय गोलंदाजी करणाऱ्या संघाकडून आणि नक्कीच टेप बॉलसाठी गोलंदाजीवरती आणलं जातं या ठिकाणी. माहीर गोलंदाज, अनुभवाची पूर्णपणे कास ज्याच्याकडे आहे, अनुभवाने परिपूर्ण नटलेला खेळाडू सागर मोर्ये या खेळाडूला. नक्कीच लेदर बॉल देखील अतिशय सुरेखरित्या कित्येक वेळा हाताळला या खेळाडूनं. टेनिस क्रिकेट असो लेदर क्रिकेट दोन्ही क्षेत्रात चांगली कामगिरी करणारा हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. टेप बॉलसाठी 3 खेळाडू बाहेर ठेवण्याची मुभा असेल नक्कीच या ठिकाणी क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे. यावेळेस पहिला चेंडू सागरचा अतिशय सुरेखरित्या लेंथ वरती फेकला जातोय आणि तदनंतर मात्र हलक्या हातानं ड्राईव्हच्या रूपात एक धाव पूर्ण करत असताना दोनही फलंदाज. नक्कीच एकंदरीत जर विचार केला टेनिस क्रिकेटचा सामना आपण पाहतोय आणि ज्या प्रकारे टेनिस क्रिकेटचा नॉर्मल चेंडू आपण फेकतोय अगदी त्याच्या विरोधात थोडीशी नियंत्रण मिळवणं ही कठीण बाब आहे या टेप बॉलवरती. परंतु ते काम अगदी बखुबी करण्यासाठी नक्कीच सज्ज झाला या ठिकाणी सागर मोर्ये हा गोलंदाज. पहिलं षटक वैयक्तिक कोट्यातील फेकत असताना राईट आर्म ओव्हर द विकेट आलाय. पहिला चेंडू अतिशय सुंदर लेंथ वरती फेकल्यानंतर दुसरा चेंडू घेऊन
पुढे फेकला, यावेळेस पुन्हा एकदा हलकसं अपील पाहायला मिळालं. नक्कीच पुढे सरसावलाय फलंदाज. लेग बायच्या रूपात एक धाव देखील पूर्ण पाहायला मिळते आणि तदनंतर मात्र आतापर्यंत दोनही चेंडू अतिशय सुंदर लेंथ वरती फेकत असताना सागर मोर्ये गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. या सागरनं हल्लीच या हंगामामध्ये एक शतक देखील झळकावलंय. बांद्याच्या मैदानावरती तो सागर गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळालाय. यावेळेस हा चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळलाय. नक्कीच स्विंग पाहायला मिळतोय, पण ते दोन्ही यात समांतर पाहायला मिळत आहेत. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चा वापर हा या चेंडूवरती पाहायला मिळतोय. अवांतरित धाव धावसंख्येत 1 भर, धावसंख्या परावर्तित, स्कोरबोर्ड 31 या धावसंख्येवरती. नाणेफेक हरल्यानंतर प्रथमतः फलंदाजी करत असताना आता काहीशी संत सुरुवात ही आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेस सुंदर चेंडू फॉलो केलंय फलंदाजाला, रूम बनवण्याचा प्रयत्न केलाय फलंदाजानं, काहीसा यष्ट्यांच्या मागे फिरलाय आणि म्हणूनच अगदी बॉडी लाईन मध्ये चेंडू फेकत असताना या ठिकाणी गोलंदाज सागर पाहायला मिळतोय. अप्रतिम गोलंदाजी नक्कीच पाहायला मिळते. एक विशिष्ट रनअप पाहायला मिळतोय, शैली पाहायला मिळते गोलंदाजीमध्ये आणि तदनंतर चेंडू डिलिव्हर करत असताना सुरेख गोलंदाजी. यावेळी देखील पुन्हा एकदा टप्पा पडल्यानंतर उसळी प्राप्त करतोय चेंडू. धावबाची संधी आहे, डायरेक्ट हिट जर झाली असती नक्कीच थोडस चिंता वाटली असती फलंदाजासाठी, परंतु यावेळेस एक धाव अगदी सहजरित्या पूर्ण करत असताना दोन्ही फलंदाज आणि त्यानंतर मात्र धावसंख्या परावर्तित 32 या धावसंख्येवरती. दुसऱ्या षटकात 2 गडी बाद झाल्यानंतर पूर्णपणे डोलारा सावरला या दोन फलंदाजी. ओमकार बांदिवडेकर एका बाजूने साथ देतोय, 6 चेंडूत 5 धावा बनवत, दुसऱ्या बाजूने 8 चेंडू 12 धावा. दत्तू यावेळेस चूक पाहायला मिळाले, शफल झालाय फलंदाज, स्कूप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला, मात्र गोलंदाजी बरोबर यष्ट्यांच्या मधोमध केलेली पाहायला मिळते. ज्या ओमकारचं कौतुक केलं होतं, ज्या ओमकारनं साथ दिली होती, थोडस नक्कीच नियंत्रण चुकलंय स्वतःवरती आणि तदनंतर मात्र ओमकार चूक करत असताना स्कूप करण्याच्या प्रयत्नात झालाय बोल्ड. तिसरा धक्का बसला या ठिकाणी फलंदाजी करणाऱ्या संघाला. बॉटम बरेच वेंगुर्ला संघ 32 धावांवरती 3 गड्यांच्या मोबदल्यात 3.5 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर डीजे पोहोचते 32 या धावसंख्येवरती. 5व्या षटकात काय घडेल, कशा प्रकारे सामना घटेल ऐकून घेऊया या ठिकाणी सन्माननीय अशोकजी नाईक यांच्या माध्यमातून. आणि मी सचिन सावंत काही काळ आपली रजा घेतोय. नक्कीच तत्पूर्वी एका चेंडूचा खेळ असेल बाकी. या ठिकाणी एका चेंडूवरती काय घडेल या 4थ्या षटकाच्या नक्कीच पाहणं हे औत्सुक्याचं ठरतंय. सागर मोर्ये गोलंदाजी मार्कवरती. यावेळी चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळलाय. डाव्या हाताच्या फलंदाजाला टप्पा पडल्यानंतर नक्कीच यष्टीच्या थोडासा बाहेर जाणारा चेंडू. पंचांचे पुन्हा एकदा दोन्ही यात समांतर पाहायला मिळत आहेत. नक्कीच या टेप बॉलवरती थोडंसं नियंत्रण मिळवणं कठीण आहे, परंतु या षटकाचा विचार केला आतापर्यंत चांगली गोलंदाजी साकारली या 5 चेंडूंमध्ये सागरने. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, अपयश ड्राईव्ह पाहायला मिळालाय. चेंडू हवेत पाहायला मिळतो या ठिकाणी. मिड ऑफ मध्ये आहे क्षेत्ररक्षक, आलाय चेंडूवरती, बॉलला रोखलंय, धावसंख्याला देखील रोखताना पाहायला मिळतोय. केवळ एक धाव नक्कीच पाहायला मिळाले आणि तदनंतर मात्र धावसंख्येचं खातं हे परावर्तित पाहायला मिळतंय. 3 गड्यांच्या मोबदल्यात 4 षटकांच्या समाप्ती अखेर 34 धावा धावफलकावरती. 5व्या षटकाला होणारा सुरुवात, होणारा प्रारंभ आणि तत्पूर्वी कमेंट्री बॉक्समध्ये बदल डीजे.
टॉस जीता, पहले फील्डिंग का फैसला ए स्पोर्ट अरवली क्रिकेट टीम का बल्लेबाजी को आमंत्रित किया बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट टीम को। और अब तक की अगर बात की जाए तो बिल्कुल ठीक ठाक चल रहा है। 9 रन बनाकर वेदांत आउट हुए। समीर वेंगुर्लेकर ने काफी निराश किया, सिर्फ 2 रन बनाए और ओमकार बांदवेडकर ने एक चौका लगाया। और दत्तू सावंत जिनके ऊपर बहुत कुछ जो कि दारोमदार रहेगी खुद के व्यक्तिगत 12 पर। और गेंदबाजी में परिवर्तन, गौरव हिरलेकर आ चुके गेंदबाजी करने के लिए। 5वें ओवर की शुरुआत होती हुई 4 ओवर का खेल समाप्त हुआ और 5वां ओवर सामने लेफ्ट हैंडर बैटर स्ट्राइक पर ड्राइव किया। इस बार बॉलर के पास से एक सिंगल बनेगा, डीप लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर, और जब तक आते गेंद को उठाते फील्ड करते एक सिंगल पूरा किया। आज 14 फरवरी पुलवामा आतंकी हमले में शहीद हुए सभी भारत माता के वीर जवानों के शौर्य और बलिदान को कमेंट्री बॉक्स में से सादर श्रद्धांजलि। ओवर द विकेट, इस बार पुलर लेन की गेंद, बहुत अच्छी गेंद, इस बार बल्लेबाज को बीट करते हुए गेंद, बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है ए स्पोर्ट अरवली क्रिकेट टीम की ओर से। बल्लेबाजों को ज्यादा मौका नहीं दे रहे, बिल्कुल लगातार परेशान कर रहे। एकमात्र बल्लेबाज जिन्होंने अब तक 2 चौके लगाए हैं खुद के व्यक्तिगत 12 रन पर बल्लेबाजी कर रहे दत्तू सावंत, ओवरसीज खिलाड़ी है। बड़ी दूर से इस सावरडे से, चिपळूण सावरडे से इस मैदान पर, और इस बार खराब गेंद, फुल टॉस गेंद, सही नसीहत, मिड विकेट बाउंड्री पर गेंद चली गई सीमा रेखा से बाहर, सिक्सर, 6 रन के लिए डीजे। साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 41 रनों पर। त्रिमूर्ति इस टूर्नामेंट में अंपायरिंग की जिम्मेदारी के साथ विश्वनाथ लिंगायत, रमेश सोलकर, अक्षय कोळंबकर, कमेंट्री बॉक्स में विशाल मरिये जो स्कोरिंग की जानकारी देते हुए टेनिस क्रिकेट की .in की टीम, और आज सचिन सावंत और मैं अशोक नाइक इस मेजर ध्यानचंद क्रीडांगण वेंगुर्ले नगर परिषद वेंगुर्ले इस मैदान पर, वेंगुर्ले कैंप मैदान पर आपका सभी का स्वागत है। ऑन साइड पर खेला, इस बार थोड़ा सा ऑन द राइट मिड विकेट पर एक बार फिर से फील्डर आते, गेंद को उठाते, फील्ड करते, पहला रन बड़ी तेजी के साथ, दूसरे के लिए पलटे, विकेटों के बीच में बहुत अच्छी दौड़ और 2 रन बन गए स्कोर के खाते में। 2 रन के साथ स्कोर पहुंचा 43 रनों पर। बहुत तेज गेंद, इस बार ऑफ स्टंप पर, इस बार फिर से ऑन साइड पर खेलना चाहते थे। कल देवगढ़ आनंदवाड़ी चैंपियंस ट्रॉफी में खेलकर इस मैदान पर, वेंगुर्ला कैंप मैदान पर दत्तू सावंत इस टीम के साथ जो कि अपना योगदान देते हुए, बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट टीम बल्लेबाजी करते हुए और ए स्पोर्ट अरवली क्रिकेट टीम गेंदबाजी करते हुए। सामने ड्राइव किया, इस बार एक अच्छा शॉट कारपेट के साथ मिड विकेट बाउंड्री पर, एक बार फिर से फील्डर पहले रन के लिए निकले, लेकिन इस बार शानदार फील्डिंग, गेंद को तेजी के साथ कलेक्ट किया, गेंद को फील्ड किया और एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। सामने बबल नाइक का आगमन हो चुका है, स्वागत है बबल नाइक आपका कमेंट्री बॉक्स में से। और इस सिंगल के साथ 44 रन टोटल, 44 जो कि 5 ओवर की समाप्ति के बाद 3 विकेट के नुकसान पर डीजे। अच्छे फॉर्म में दिखाई दे रहे हैं, थैंक यू डीजे।
और इसी बीच गेंदबाजी में परिवर्तन, विनय जाधव आ चुके हैं जो लेफ्ट आर्म, खुद का दूसरा ओवर जारी रखते हुए एक बहुत अच्छा ऑलराउंडर है ए स्पोर्ट अरवली क्रिकेट टीम के। अल्टी पल्टी की कोशिश, इस बार एक ऑफ स्टंप पर लोअर फुल टॉस गेंद, लेकिन टाइमिंग नहीं हुआ गेंद और बल्ले के बीच में और स्कोर रुका हुआ 44 रन पर 3 विकेट के नुकसान पर 5 ओवर की समाप्ति के बाद। आज चौथा दिन और चौथे दिन का पहला मुकाबला। उपस्थित सभी मान्यवर, सभी दर्शक, आपका स्वागत है कमेंट्री बॉक्स में से। इस बार थोड़ा गति में परिवर्तन, बैकफुट पर निकले, कट किया गेंद को ऑफसाइड पर, कवर पॉइंट बाउंड्री पर डीप पर, फील्डर गेंद को उठाते फील्ड करते और फिर से एक बार सिंगल बन गया स्कोर के खाते में। 46 पर पहुंचा टोटल स्कोर 3 विकेट के नुकसान पर। थोड़ा सा अब आक्रामक बल्लेबाजी करनी पड़ेगी क्योंकि बल्लेबाजी शेष है गौतम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट टीम के पीछे और दत्तू सावंत को अब थोड़ा, मैं तो जरूर कहूंगा, हाथ खोलना पड़ेगा। फिलहाल लेफ्ट हैंडर बैटर स्ट्राइक पर बल्लेबाजी करते हुए टोटल 45। स्ट्राइक पर बल्लेबाज नितेश मांजरेकर। इस बार गेंद थोड़ी सी हवा में, लॉन्गा बाउंड्री पर और फील्डर को बीट किया। इस बार थोड़ा पीछे हो गए जो कि, लेकिन छोटे कद के और सर के ऊपर से गेंद चली गई 4 रन के लिए बाउंड्री लाइन से बाहर। डिसे साथ जुड़ चुके हैं। थोड़ी से मिस फील्डिंग, और जब जब मिस फील्डिंग के साथ थ्रो होता है तो बिल्कुल कई बार धोखा भी बन जाता है बल्लेबाज के लिए। टेनिस क्रिकेट .in। एक रन तो पूरा हो चुका था, क्या दूसरा रन पूरा हो चुका है या नहीं यह देखा जा रहा है, या बल्लेबाज खतरे में है। नॉट आउट, तो 2 रन बन गए स्कोर के खाते में और इन 2 रन के साथ गौतम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट टीम के 50 रन पूरे होते हुए टोटल आगे बढ़ा 51, 51 रन 3 विकेट के नुकसान पर। लगभग करीबी मामला था, लेकिन आखिरकार अपने पॉपिंग क्रीज में सुरक्षित बल्लेबाज नितेश विनय जाधव, लेफ्ट आर्म राउंड विकेट, लेफ्ट हैंडर बैटर नितेश मांजरेकर। इस बार ड्राइव किया गेंद को ऑन साइड पर, लॉन्ग ऑन पर, डीप पर, फील्डर गेंद को आते उठाते फील्ड करते, एक सिंगल बड़ी तेजी के साथ पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 1 रन मिला, 52, 52 पर पहुंचा टोटल स्कोर 3 विकेट के नुकसान पर। स्ट्राइक पर दत्तू सावंत, ओवरसीज खिलाड़ी, सामने दूसरी ओर इमरान मुल्ला जो बड़ी दूर से इस मैदान पर, मड़गांव केपे से इस मैदान पर, जो बहुत ही बेहतरीन ऑलराउंडर है और वो इस टीम के साथ इमरान मुल्ला मैदान पर फील्डिंग करते हुए। अल्टी पल्टी की कोशिश, स्टॉपेज लगा, गेंद हवा में, गली पर फील्डर मौजूद और जिस विकेट की तलाश थी, जो बल्लेबाज सेट हो चुके थे, जो बिल्कुल आक्रामक रवैया अपनाकर बल्लेबाजी कर रहे थे, वो विकेट मिला। चौथे विकेट का पतन होता हुआ दत्तू सावंत बैक टू पैवेलियन। डीजे गिरप वो मैदान पर कदम बढ़ाते हुए एक अच्छा विकेट हासिल करते हुए ए स्पोर्ट अरवली क्रिकेट टीम
क्योंकि स्लॉग ओवर का खेल चल रहा है, जिस ओवर में सेट बल्लेबाज हमेशा धोखादायक होते हैं, बड़े शॉट लगाते हैं, और उसी ओवर में एक विकेट लिया विनय जाधव ने, जो स्विच हिट कभी कभी रन बना देता है, कभी कभी अपना विकेट खो देता है, और वही बात देखने को मिली, अपना विकेट खो बैठे दत्तू, और टीम को लगता हुआ ये चौथा धक्का। फिलहाल दीपू गिरप और एक जो कि बेहतरीन बल्लेबाज, और गेंदबाजी में परिवर्तन देखना होगा। गेविन फर्नांडिस आ चुके हैं बॉलिंग बार पर। 6 ओवर का खेल समाप्त हुआ, स्कोर 53, 53 रन, 4 विकेट के नुकसान पर, और नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर। दीपू गिरप और गेंदबाजी में परिवर्तन, गेविन फर्नांडिस जो आ चुके हैं बॉलिंग मार्ग पर। दूर वाले छोर से गेंदबाजी में परिवर्तन, गेविन फर्नांडिस अपने बॉलिंग मार्ग पर और स्ट्राइक पर बल्लेबाजी कर रहे नीतीश मांजरेकर। शॉट ऑफ लेन गेंद ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद के लाइन से बीट हुए, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। एक नियंत्रित गेंदबाजी देखने को मिले। लेफ्ट आर्म एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर, एकमात्र बल्लेबाज जिसने प्रतिकार जरूर किया, शानदार बल्लेबाजी की, 22 रन बनाए अपने टीम के लिए दत्तू सावंत। लेकिन बाकी के बल्लेबाजों ने काफी निराश किया इस टूर्नामेंट में, इस मैच में। इस बार अच्छा शॉट ऑफ साइड पर, कवर पर शॉट, एक्स्ट्रा कवर पर फील्डर गेंद को फील्ड किया। एक बहुत अच्छा थ्रो, एक बार फिर से बिल्कुल करीबी मामला बन सकता था, एक सिंगल बना स्कोर के खाते में। और अब स्ट्राइक पर सामना करेंगे दीपू गिरप आने वाली अगली गेंद का। गेविन अपने बॉलिंग बार पर इस ओवर को आगे बढ़ाते हुए, डीप मिड विकेट, एक वाइड लॉन्ग ऑन, ऑफ साइड पर एक वाइड लॉन्ग ऑफ, बाउंड्री पर फील्डर, विकेट कीपर के साथ एक बगल में शॉर्ट थर्ड मैन, एक गली, एक कवर पॉइंट, ऑन साइड पर एक स्क्वायर लेग, अंपायर के बगल में एक शॉर्ट बैकवर्ड स्क्वायर लेग, एक डीप मिड विकेट, एक डीप स्क्वायर लेग और एक वाइड लॉन्ग ऑन। गेविन की अगली गेंद। 7वां ओवर जारी है मैदान पर मैच का। फुल टॉस गेंद, एक लेफ्ट शॉट, लॉन्ग ऑफ, बाउंड्री पर गेंद हवा में, डीप लॉन्ग ऑफ पर फील्डर, कैच छूटा। और जब तक गेंद को उठाते, फील्ड करते, थ्रो करते, विकेट कीपर के हाथों 2 रन पूरे किए दोनों बल्लेबाजों ने। 2 रन मिलते हुए और इन 2 रन के साथ स्कोर पहुंचा 55 पर, टोटल 4 विकेट के नुकसान पर। वेंगुर्ला कैंप मैदान, मेजर ध्यानचंद क्रीड़ांगन, शानदार विकेट। वेंगुर्ले नगर परिषद वेंगुर्ले, आपका भी बहुत बहुत धन्यवाद, जो शानदार विकेट, एक खुला मैदान, बहुत अच्छा मैदान। और हमारे सुधीर सारंग जो पिच क्यूरेटर, उनका भी बहुत बहुत धन्यवाद। बढ़िया शॉट इस बार ऑन साइड पर, फिर से एक बार सिंगल तो जरूर बनेगा, देखना होगा। फील्डर आते, गेंद को उठाते, बहुत अच्छी फील्डिंग, रनआउट का खतरा, जी बच गए वहां पर। नॉन स्ट्राइकर एंड पर एक सिंगल बना, सिंगल के साथ 56 पर पहुंचा टोटल स्कोर। सामने चारों ओर बोर्ड दिखाई देते हुए, बैनर दिखाई देते हुए खूबसूरत, और उसी के साथ बाउंड्री लाइन को सुशोभित किया है, और उसके लिए बिल्कुल थैंक यू, धन्यवाद देने पड़ेंगे साई कृपा स्टोर्स वेंगुर्ले, मार्केट वेंगुर्ला, और यश की नड़ेकर, जिनका भी बहुत धन्यवाद। छोटी गेंद पुल किया इस बार, स्क्वायर लेग बाउंड्री पर, गेंद चली गई डीप स्क्वायर लेग सीमा रेखा से बाहर, सिक्सर, 6 रन के लिए।
देखा जाएगा फिलहाल एक बार फिर से। और चलिए आइए प्लीज अगले मैच के लिए दोनों टीम, बांदेश्वर क्रिकेट टीम, जानवली क्रिकेट टीम और नॉट आउट और श्री बांदेश्वर केपी क्रिकेट क्लब बांदा और जानवली क्रिकेट टीम। चलिए दोनों टीम कैप्टन कमेंट्री बॉक्स से संपर्क कीजिए आपकी टीम लिस्ट और उसी के साथ टॉस होगा आने वाले मैच का। तो 2 रन बने स्कोर के खाते में, टोटल पहुंचा 64, 64 रन। 7 ओवर का खेल समाप्त हुआ और 7वें ओवर की समाप्ति के बाद 64, 64 रन टोटल स्कोर, 4 विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर, अंतिम ओवर का खेल बाकी। आज का चौथा दिन, पहला मुकाबला बोतम वॉरियर्स वेंगुर्ले और ए स्पोर्ट आरवली, इन दो टीमों के बीच में। बॉलिंग में परिवर्तन, इमरान मुल्ला दिखाई देते हुए गेंदबाजी करने के लिए। एक अच्छा ऑलराउंडर है गेंदबाजी के साथ, बल्लेबाजी में भी। और देखना होगा फिलहाल, अगर बात की जाए तो 64 का टोटल है। कम से कम एक 2-3 बड़े शॉट चाहिए बोतम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट टीम के। एक 75, 75 का 80 का टोटल मायने रखेगा, क्योंकि बेहतरीन विकेट है, आउटफील्ड अच्छा है, लंबी बाउंड्री है इस मैदान पर। लेकिन कई बार बड़े शॉट देखने को जरूर मिल चुके हैं। फिलहाल देखा जाएगा आखिरी ओवर में। और सामने बल्लेबाज है दीपू गिरप, जो बड़े शॉट के लिए जाने जाते हैं, वो सामना करते हुए। ऑप्टम से बाहर गेंद, वाइड बॉल का इशारा, एक अतिरिक्त सिंगल बढ़ गया स्कोर के खाते में। 65 पर पहुंचा टोटल स्कोर, 4 विकेट के नुकसान पर। बोतम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट टीम बल्लेबाजी कर रही है टॉस हारने के बाद। आज के चौथे दिन का पहला मैच मैदान पर इन दो टीमों के बीच में। फिर से बाहर, थोड़ी सी परेशानी कमेंट्री बॉक्स की ओर से गेंदबाजी कर रहे इमरान मुल्ला, लेकिन लगातार 2 वाइड बॉल के साथ 2 रन बढ़ते हुए स्कोर के खाते में 66 पर पहुंचा, 66, 4 विकेट के नुकसान पर। एक 80 का टोटल, 75, 80 का टोटल। इस बार बल्ले से लगी, लेकिन विकेट कीपर के लिए मौका नहीं मिला। लेकिन बहुत अच्छी फील्डिंग, थर्ड मैन पर, शॉर्ट थर्ड मैन पर बहुत अच्छी फील्डिंग। अगर गेंद बिट करती फील्डर को तो लगभग 4 रन के लिए निकल सकते थे। फिलहाल एक सिंगल बना, 67 पर पहुंचा टोटल स्कोर, 4 विकेट पर। आखिरी ओवर का खेल जारी है। आने वाला मैच श्री बांदेश्वर केपी क्रिकेट क्लब बांदा और जय हनुमान जानवली। चलो दोनों टीम कैप्टन आपके टीम लिस्ट और टॉस के लिए आइए। 8 ओवर का मैच, 2 ओवर पावर प्ले, तीसरे से छठे तक एक टेप बॉल, स्विंग बॉल। आपको डगआउट के सामने लाइन दिखाई दे रही है। बल्लेबाज आउट होने के बाद नए बल्लेबाज को वो लाइन क्रॉस होने से पहले अंदर जाना है। फुल टॉस गेंद, लेकिन उतना फायदा नहीं मिला। एक लो और फुल टॉस, बल्ले से निचले हिस्से से लगी गेंद, निकली थर्ड मैन की तरफ, एक सिंगल बना स्कोर के खाते में। और 35 मिनट में आपको आखिरी ओवर, 40 मिनट का टोटल समय। अगर टाइम आउट हुआ तो 30 यार्ड सर्कल से बाहर का, यानी एक फील्डर भीतर होगा। यह भी बिल्कुल आपके लिए जानकारी। एक सिंगल बना स्कोर के खाते में। एक बार फिर से दीपू गिरप स्ट्राइक पर और सामने इमरान मुल्ला अपने बॉलिंग मार्ग पर। अच्छा शॉट, इस बार देखने का पहला रन बड़ी तेजी के साथ काउ कॉर्नर पर, फील्डर 1 रन, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज, रन आउट का। ओहो, और इसी के साथ शायद पहले प्रयास में इमरान मुल्ला के हाथों से गेंद छूटी थी, लेकिन दूसरे प्रयास में गेंद को पकड़ा और तब तक अपने क्रीज से दूर थे बल्लेबाज। 1 रन मिल गया स्कोर के खाते में। 5वां विकेट चला गया टीम का। 69 रन टोटल स्कोर, 69, 5 विकेट के नुकसान पर। आखिरी ओवर, आउट होकर वापस नितिन मांजरेकर, और उनके आउट होने के बाद और एक नए बल्लेबाज मैदान पर। सोनू कानड़े नए बल्लेबाज मैन फ्रॉम मानगांव, वो आते हुए बल्लेबाजी करने के लिए। और सामने बल्लेबाज है दीपू गिरप, जो इमरान मुल्ला की गेंदबाजी का सामना करते हुए। आखिरी ओवर, 3 गेंदों का खेल बाकी। 1-2 बड़े शॉट अभी भी चाहिए बोतम वॉरियर्स वेंगुर्ला क्रिकेट टीम के लिए। बहुत अच्छी गेंदबाजी है
और काफी बहुत कुछ निगाहें रहेगी समीर वेंगुर्लेकर की, जो कि स्पेल पर, जो होम ग्राउंड पर, होम पिच पर दर्शकों के सामने आड़े बल्ले से खेला। इस बार देखना होगा पहला रन फिर से एक बार बड़ी तेजी के साथ, क्या दूसरा रन बनेगा? बहुत अच्छी फील्डिंग, तेजी के साथ आए, गेंद को कलेक्ट किया, गेंद को फील्ड किया, थ्रो किया और एक सिंगल बन गया स्कोर के खाते में। 70 पर पहुंचा टोटल स्कोर, 5 विकेट के नुकसान पर अंतिम ओवर का खेल जारी। इमरान मुल्ला अपने बॉलिंग मार्ग पर और थोड़ा सा परिवर्तन, जो लॉन्ग ऑफ बाउंड्री पर फील्डर था उसको मिड ऑफ पर खड़ा करते हुए और ऑन साइड पर जो कि लॉन्ग ऑन बाउंड्री पर और डीप मिड विकेट और वाइडिश लॉन्ग ऑफ लगभग एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर ऑफ साइड पर फील्डर को तैनात। इमरान मुल्ला की अगली गेंद आगे निकले, इस बार डाउन द ग्राउंड, गेंद हवा में, लॉन्ग ऑन पर फील्डर और इसी के साथ सफलता मिलती हुई छठे विकेट का पतन हुआ डीसे। बस दत्तू सावंत जिन्होंने 22 रन बनाए, लेकिन बाकी के बल्लेबाजों ने बहुत निराश किया इस मैच में। दो बल्लेबाज दत्तू सावंत और उन्हीं के साथ नीतीश मांद्रेकर जिन्होंने 19 रन बनाए, लेकिन बाकी कोई डबल फिगर में, डबल अंक में नहीं देखा गया। फिलहाल नए बल्लेबाज मैदान पर जतिन कांबड़ी न्यू बैटर और इमरान मुल्ला अपने बॉलिंग मार्ग पर। ऑन साइड पर एक फिर की गेंद, उंगली को फेरा था, लेग ब्रेक। ऑन साइड पर खेलना चाहते थे, एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज, एक रन मिल गया स्कोर के खाते में, लेग बाइज का इशारा। स्कोर आगे बढ़ता हुआ 71, तो 71 रन टोटल और टार्गेट आहे 72 रनों का स्पर्धेदरम्यान। बरोबर आमच्या उजव्या बाजूला मैत्री कट्टा, लिंबू सरबत, गोळा, त्याचबरोबर डाव्या बाजूला आरंभ फास्ट ट्रॅक, आरंभ फास्ट ट्रॅक, बिर्याणी, कलिंगण, लिंबू सरबत, ऑमलेट पाव, अगदी बाजूला स्वामी समर्थ, त्या ठिकाणी नाश्ता, उसळ पाव, चिकन पाव, चहा, ऑमलेट पाव, सागर कोल्ड्रिंक अगदी बरोबर आमच्या डाव्या बाजूला, लिंबू सरबत, गोळा आणि त्याचबरोबर आज वेंगुर्ले बेलपुरी स्पेशल मालवणी बेल वेंगुर्ले बेलपुरी। तुमचं सर्वांचं मनपूर्वक धन्यवाद। वळूया दुसऱ्या इनिंगकडे, त्या अगोदर दोन्ही टीम कॅप्टन चला टॉससाठी या। श्री बांदेश्वर केपी क्रिकेट क्लब बांदा आणि जय हनुमान जानवले एक छोटासा ब्रेक। आणि आज भरपूर दिवसांनी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये माझा आणखी एक आवडता समालोचक सचिन सावंत या कॉमेंट्री बॉक्समध्ये। त्या अगोदर मात्र आज कॉमेंट्री बॉक्समधून खूप साऱ्या शुभेच्छा। कालच्या दिवसात उपस्थिती होती ते गुरु नाईक, आरुंदा भटपावणी, ज्यांचा आज वाढदिवस समालोचक, तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा। आणि आणखी एक अष्टपैलू खेळाडू आपल्या वेंगुर्ल्यातील संदेश कुंडेकर उर्फ सँडी, सँडी तुला कॉमेंट्री बॉक्समधून वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा। चला दोन्ही टीम कॅप्टन या।
शक्यता वर्तवली गेली. अगदी त्या 70-75 धावांवरती रोखण्यासाठी जे प्लॅनिंग केलं गेलं, जी रणनीती आखली गेली, अगदी त्या रणनीतीबद्ध कामगिरी नक्कीच पाहायला मिळाली पहिल्या डावामध्ये. एकंदरीत सुरेख गोलंदाजी, 8 षटकांचा सामना, ज्यामध्ये पहिली 2 षटक पॉवर प्ले, त्यानंतर तिसऱ्यापासून 6व्या षटकादरम्यान टेप बॉलचा वापर. पहिल्या 2 षटकात चांगली गोलंदाजी, पहिल्या 2 षटकात प्रतिस्पर्धी संघाचे 2 खंदे शिरेदार माघारी परतवले. त्यानंतर चौथ्या षटकात टेप बॉलचा वापर केला, त्यामध्ये देखील चांगली गोलंदाजी सागर मोर्या याची. आणि प्रथमतः फलंदाजी करताना जर बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघ पाहिला तर वेदांत जाधव 2 चौकार 9 धावा, 22 धावा दत्तू सावंत आणि 19 धावा नितेश मांजरेकर ही खेळाडू. या खेळाडूंचा तो खेळ. सामन्याला होते सुरुवात. 72 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज. पहिला चेंडू पुढे फेकलाय, फटका निघालाय समोरच्या दिशेला, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फलंदाजाच्या बॅट मधून धावांच्या आव्हानाची सुरुवात करत असताना पहिला चेंडू, पहिला चौकार डीजे. वेंगुर्लेकर दुसऱ्या बाजूनं ऑल इंडिया आयकॉनच्या रूपात ज्याला गोवा मडगाव क्वेपेम येथून आज संघात सामील करून घेतलाय, इम्रान मुल्ला पहिल्या चेंडूवरती आक्रमकता प्रदान करत असताना पुढे फेकलेला चेंडू ओव्हरपिच लेनचा मिळाला आणि त्यावरती तुटून पडतोय, चौकार. त्यावेळेस लेंथ चेंज केले, लाईन चेंज केले, टप्पा पडल्यानंतर चेंडूला दिशा दिली आणि त्यानंतर फलंदाजानं त्या वेगाचा फायदा घेत असताना दिशा दिली चेंडूवरती. एक धाव तर नक्कीच सहजरित्या पूर्ण केली, साथ दुसऱ्या धावेकडे देखील पावलं वळवलीत आणि 2 धावा अतिशय सहजरित्या पूर्ण करत असताना दोनही फलंदाज. इम्रान मुल्ला स्ट्राईक एंड वरती ज्याने चौकारण्याची सुरुवात केली, आतषबाजी ज्याने पहिल्या चेंडूवरती दाखवली, तर नॉन स्ट्राईक एंड वरती सागर मोर्ये. बांधा येथील गुणवान खेळाडू, फलंदाजी असो गोलंदाजी दोन्ही क्षेत्रात नेहमीच योगदान देतोय आपल्या संघासाठी सागर. यावेळी चांगला चेंडू, पुन्हा एकदा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, बॅटचा स्पर्श झालाय, त्यानंतर चेंडूनं दिशा बदलली. यष्ट्यांच्या पाठीमागं गलीच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करतो, क्षेत्ररक्षक आलाय दीपू चेंडूवरती, चांगलं फील्ड केलंय, चेंडूला अडवलंय, रोखलंय आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण करतायत दोन्ही फलंदाज. या एका धावेनं धावसंख्या परावर्तित 7 या आकड्यावरती. 3 चेंडूंचा खेळ झालाय समाप्त. चौकार, त्यानंतर दुहेरी आकडा, त्यानंतर सिंगल, स्ट्राईक चेंज, स्ट्राईक रोटेट, स्ट्राईक एंड वरती सागर. यावेळी सुंदर फटका बॅकफुटला गेल्यानंतर क्लास दाखवतोय, पूर्णपणे शरीराचं वेट हे पाठच्या पायावरती तोल टाकतोय आणि त्यानंतर एक बॅकफुट पंच स्क्वेअर कट केला जातोय पॉइंटच्या दिशेनं. शॉर्ट पॉइंट क्षेत्रात चांगलं फील्ड पाहायला मिळालंय, चेंडूला अडवलंय, रोखलंय, 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये चेंडूला ठेवलं जात आहे आणि तोपर्यंत एका सिंगल निशी स्ट्राईक देखील चेंज पाहायला मिळते. यावेळेस फटका फसलाय, स्विच हिटचा मोह नक्कीच पाहायला मिळाला इम्रान मुल्ला या खेळाडूला आणि तदनंतर मात्र या स्विच हिटच्या रूपामध्ये पहिला फलंदाज माघारी परततो इम्रान. ज्या इम्राननं पहिल्या चेंडूवरती चौकार खेचला, एक आक्रमक सुरुवात केली, त्या इम्रानला माघारी परतवण्यात यश मात्र प्राप्त होतं. या ठिकाणी गोलंदाज समीर वेंगुर्लेकर याला डीजे. थँक्यू डीजे. नक्कीच
फलंदाज बाद झालाय, मैदानाच्या बाहेर जातोय इम्रान. त्यानंतर न्यू बॅटर मैदानात सागर पाहायला मिळतोय. एका बाजूने सागर मोर्ये, त्याची साथ देण्यासाठी दुसरा सागर आलाय मैदानामध्ये. समीर वेंगुर्लेकर या पहिल्या षटकात मध्ये नक्कीच पहिला विकेट मिळवतोय, प्राइज विकेट आपल्या नावे करतोय आणि त्यानंतर पुन्हा एकदा रनअप घेऊन लेफ्ट आर्म यावेळेस सुरेख चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय. पुढे फेकलाय, अपील पाहायला मिळालंय, हलकस अपील पाहायला मिळतंय. या ठिकाणी विकेट किपर साथ देतोय गोलंदाज आणि या अपील दरम्यान नक्कीच उत्साह आणि आत्मविश्वास पुरेपूर पाहायला मिळतोय या ठिकाणी संघामध्ये. बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला संघ हा संघ देखील काही कमी नाहीये. एकंदरीत जर विचार केला 72 धावांचं लक्ष आणि या लक्ष्याला डिफेंड करत असताना नक्कीच कॉट बिहाइंड साठी हे अपील पाहायला मिळत आहे. नक्कीच हा झेल टिपलाय की काहीशी चूक झाली या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून हे पाहिलं जातंय या ठिकाणी स्क्रीनच्या माध्यमातून. तिसऱ्या पंचांकडे रेफर केलं जातंय आणि एकंदरीत जर आतापर्यंत पाहिलं तर दोनही संघ हे नक्कीच समान ताकदीचे तुल्यबळ आणि वरचढ पाहायला मिळत आहेत. बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला, दुसऱ्या बाजूने ए स्पोर्ट्स आरवली संघ हा देखील पाहायला मिळतोय. घरच्या मैदानावरती बरेचसे खेळाडू हे नक्कीच आपल्या होम ग्राउंडवरती खेळताना पाहायला मिळत आहेत या ठिकाणी. बॉटम वॉरियर्स वेंगुर्ला संघाचा विचार केला तर समीर वेंगुर्लेकर पहिल्या षटकात पहिल्या चेंडूवरती चौकार, नक्कीच थोडासा आत्मविश्वास कमी करणारा तो पहिला चेंडू, परंतु त्यानंतर मात्र पुनरागमन समीरचं अतिशय सुरेखरित्या आपल्याला पाहायला मिळालंय. टीव्ही स्क्रीनच्या माध्यमातून नक्कीच आपण पाहू शकता. इट्स OUT आउट. क्लीन कॅच पाहायला मिळालाय त्या ठिकाणी यष्टीरक्षकाकडून आणि समीरचं कौतुक हे नक्कीच पाहायला मिळतंय. डीजे जतीनचा हा चेंडू सागरसाठी बॅकफुटला गेल्यानंतर कट करण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय. फटका निघालाय, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या वरती. एक धाव तर नक्कीच पूर्ण केली गेली. भूषणकडून दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न सागरने नाकारलाय, थांबवलंय आणि एकाच धावेवरती समाधान मानलंय दोन्ही फलंदाजांनी. धावसंख्या सिंगल डबल करत पुढे न्यावी, त्यानंतर आक्रमण करावं, 72 धावांच्या आव्हानाचा यशस्वीरित्या पाठलाग करावा हा मानस या ठिकाणी पाहायला मिळतो. या ठिकाणी फलंदाजी करत असताना ए स्पोर्ट्स आरवली संघाकडून समीर देखील काही कमी नाहीये, जतीन देखील काही कमी नाहीये. संघामध्ये मॅच विनर खेळाडू आहेत आणि म्हणूनच ही लढत आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस फटका निघालाय ऑन साइडला, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती, डीप मध्ये आहे, मिडविकेटच्या दिशेने चेंडूवरती येतोय. एक धाव नक्कीच पूर्ण करताना दोन्ही फलंदाज देखील पाहायला मिळत आहेत. नक्कीच चांगल्या चेंडूचा समाचार सन्मान करावा, खराब चेंडूचा समाचार घ्यावा ही रणनीती आखली गेलेली पाहायला मिळते या मैदानावरती. धावसंख्या ही दुहेरी आकड्यामध्ये 2 गड्यांच्या मोबदल्यात 10 धावांवरती दुसऱ्या षटकात जतीन गोलंदाजी मार्कवरती असताना पुढे फेकलाय, उडवलाय समोरच्या दिशेला, क्षेत्ररक्षक नाहीये, क्लास पाहायला मिळतोय. समोर फेकलेला चेंडूवरती तुटून पडलाय फलंदाज सागर मोर्ये. नक्कीच फॉर्म मध्ये पाहायला मिळतो यावर्षी हा खेळाडू आणि तोच फॉर्म आज या वेंगुर्लाच्या मैदानावरती झळकावत असताना फलंदाजीमध्ये 4 धावांनी धावसंख्या परावर्तित. डीजे
एक सुंदर चौकार मिड ऑनला क्लिअर केल्यानंतर 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार मिळालाय आणि त्यानंतर गोलंदाज यावेळेस पुढे फेकलाय, स्वीप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळालाय, 30 यार्ड सर्कलला भेदलंय, क्लिअर केलंय, डीप स्क्वेअरच्या दिशेनं चेंडूचं मार्गक्रमण पाहायला मिळत आहे आणि तोपर्यंत सहजासहजी 2 धावा नक्कीच पाहायला मिळत आहेत. लेदर क्रिकेटचा अनुभव आहे सागर मोरिया या खेळाडूकडे, सोबतच टेनिस क्रिकेटचा देखील प्रदीर्घ अनुभव आणि आज म्हणूनच ए स्पोर्ट्स आरवली संघानं जो विश्वास झळकवलाय, जो विश्वास दाखवलाय, तो विश्वास आतापर्यंत सार्थ ठरवतोय या ठिकाणी सागर. राईट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी केली जाते या ठिकाणी जतीनच्या माध्यमातून सागरसाठी. अकुट टप्प्याचा चेंडू बॅकफुटला जात कट करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू पाहायला मिळाला, जोपर्यंत बॅट चेंडू वरती येईल चेंडूनं हुलकावणी दिली, फलंदाज आला आणि चेंडू विसावला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. समीर वेंगुर्लेकर मिड ऑन मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकात 8 धावा खर्ची घातल्यात समीरने, 2 महत्वपूर्ण गडी देखील बाद करणारी गोलंदाजी. फलंदाजीमध्ये आज थोडासा अपयशी ठरलाय, परंतु ते अपयश आपल्या गोलंदाजीमध्ये नक्कीच फेडून काढण्याचा प्रयत्न समीरच्या माध्यमातून देखील पाहायला मिळेल. यावेळेस स्वीप करण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळालाय. एक वेगवान चेंडू क्विकर वन पाहायला मिळतोय सागरसाठी. शरीरावरती आदळलाय चेंडू, झेल तरी टिपलाय. नक्कीच सागर मैदानात पावलं रोवून खडे पाहायला मिळतोय. 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या 16 या धावसंख्येवरती 2 गड्यांच्या मोबदल्यात आणि आतापर्यंत जर या सामन्याचा विचार केला ना तर पहिल्या इनिंग मध्ये देखील 2 गडी बाद 2 षटकात 16 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. नक्कीच दोनही संघ अगदीच समान ताकदीनिशी मैदानावरती पाहायला मिळतात खेळ करत असताना. पहिल्या षटकात एक गडी बाद, दुसऱ्या षटकात 1 गडी बाद असं आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलं होतं आणि या दुसऱ्या इनिंगचा विचार केला, पहिल्या षटकात तब्बल 2 गडी बाद, दुसऱ्या षटकात एकही गडी बाद नाहीये, परंतु धावसंख्या ही मात्र केवळ 8 धावा खर्ची घातल्यात त्या ठिकाणी जतीनने. किफायतशीर गोलंदाजी आतापर्यंत नक्कीच पाहायला मिळते. आणि जर स्क्रीनवरती पाहिलं तर पर्ण स्पोर्ट्स सेंटर आपल्याला पाहायला मिळत आहेत. मयूर स्पोर्ट्सचे अधिकृत विक्रेते हे देखील पाहायला मिळत आहेत, ज्या मयूर स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपल्याला आकर्षक जर्सी पाहायला मिळत आहेत. सोबतच छत्रपती मित्रमंडळ भटवाडी वेंगुर्ला यांचा हा इंस्टाग्राम आयडी देखील आपल्याला स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. स्कॅन केल्यानंतर लगेचच आपण त्यांच्या इंस्टाग्राम पेजवरती पोहोचू शकता. नक्कीच सर्व प्रेक्षकांना विनंती असेल, जे ही स्पर्धा पाहतायत लवकरात लवकर आपल्या इंस्टाग्रामवर जा, आयडी स्कॅन करा आणि लगेचच छत्रपती मित्रमंडळ वेंगुर्ला यांचा इन्स्टा आयडी आपण फॉलो करा. दत्तू सावंत आयकॉनच्या रूपात नक्कीच ज्याचा सामन्यात या स्पर्धेत समावेश केलाय दत्तू गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू कट केलाय, बॅकफुटला गेलाय फलंदाज, त्यानंतर पॉइंटच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आलाय चेंडूवरती. पहिली धाव अगदी सहजरित्या पूर्ण केली आणि नक्कीच या एका धावेवरती समाधान मानलंय दोनही फलंदाजांनी. धावसंख्या पोहोचली 17 या धावसंख्येवरती. 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात ही धावसंख्या. 3रं षटक प्रगतीपथावर असताना इम्रान मुल्ला बाद झाल्यानंतर सर्व सूत्र सागरच्या हाती पाहायला मिळतात. त्या ठिकाणी ए स्पोर्ट्स आरवली संघाची आणि सागरची साथ देण्यासाठी मैदानात भूषण हा देखील पाहायला मिळतोय. दत्तू देखील काही कमी नाहीये, या खेळाडूकडे देखील नक्कीच टेनिस क्रिकेट आणि सोबतच लेदर क्रिकेटचा देखील अनुभव आहे आणि तोच अनुभव दाखवत असताना पहिल्या 2 चेंडूंवरती यावेळी पुढे फेकलाय, ऑन साइडला फटका निघालाय, एक मोठा फटका ऑन साइडला. फलंदाज सागर मोरेच्या बॅट मधून बैठक स्ट्रोक, हवाई फायर, स्टँड ऑन डिलिव्हर 6 धावांसाठी डीजे. स्ट्राइक एंड वरती फलंदाजी करत असताना क्लास दाखवतोय. आपण ज्या भन्नाट फॉर्म मधून सध्या जातोय तो फॉर्म दाखवत असताना सागर आणि नक्कीच डोळ्यांचं पारणं फेडणारा एक नेत्रदीपक सागर मोरिये ब्रँडेड फटका हा मैदानावरती पाहायला मिळतोय. ऑन साइडला एक क्रॅकिंग स्ट्रोक, षटकार निघाल्यानंतर धावसंख्येला वेगानं परावर्तित केलं जात आहे. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट नक्कीच पाहायला मिळालंय. एक षटकार त्यानंतर सिंगल पाहायला मिळाले. सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती मोठ्या फटक्याच्या मोहात न जाता, त्या मोहजाळात न अडकता केवळ सिंगलला
टॅप केलं जातंय, एकदा पूर्ण केलं जाते आणि त्यानंतर धावसंख्या परावर्तित केली जाते 24 या आकड्यावरती. सागर जाणतोय शेवटच्या चेंडूपर्यंत जर फलंदाजी केली गेली स्वतःकडून तर नक्कीच विजय आहे. यावेळेस चांगला फटका बॅकफुटला गेल्यानंतर ऑफ साइडला डीप बॅकवर्ड पॉइंटच्या दिशेने एक सुंदर फटका भूषण जाधवच्या बॅट मधून नक्कीच पाहायला मिळाला आणि या चेंडूवरती लिहिल्या जात आहेत तब्बल 4 धावा. डिदे 4 धावा भूषणच्या बॅटमधून आणि नक्कीच तोडीस तोड कामगिरी या ठिकाणी सागर सोबत केली जाते या भूषणच्या माध्यमातून देखील. पुन्हा एकदा पुढे फेकलाय चेंडू, बॅकफुटला गेल्यानंतर एक चांगला फटका नक्कीच निघालाय. डीप मध्ये पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक येतोय चेंडूवरती, चेंडूची फेक देखील पाहायला मिळते समीरच्या हातामध्ये आणि तोपर्यंत अजून एका धावेनिशी धावसंख्या परावर्तित पाहायला मिळते 29 या आकड्यावरती. 3 षटकांचा खेळ होतोय समाप्त. पहिल्या 2 षटकात 16 धावा. हे षटक काहीस महाग नक्कीच ठरलं जातंय. तब्बल 13 धावा या कुठल्या जातायत या षटकादरम्यान. एक षटकार, एक चौकाराचा समावेश, 3 सिंगल सागर आणि भूषणच्या माध्यमातून आणि म्हणूनच 18 चेंडूंच्या समाप्ती अखेर 2 गड्यांच्या मोबदल्यात 29 धावा या बहाल केल्यानंतर ए स्पोर्ट्स आरवली संघ 72 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना या मैदानावरती पाहायला मिळतोय. चला विनंती आहे टॉस साठी या. जय हनुमान जानवली संघ आपल्याला विनंती, आपण टॉस साठी या. तसेच श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट्स बांदा संघ आपल्याला देखील विनंती, कर्णधार टॉस साठी पाठवा. आजच्या दिवसातील ही पहिली लढत ए स्पोर्ट्स आरवली आणि विरोधात उभा ठाकलाय बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघ. तर दुसरी मॅच ही नक्कीच तेवढीच ताकदीची, तेवढीच रंगतदार पाहायला मिळेल. श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट्स बांदा आणि यांच्या विरोधात जय हनुमान जानवली संघ. दोन्ही संघ विनंती, आपण टॉस साठी या. मैदानावरती नक्कीच इशारा देखील पंचांकडून आपल्याला पाहायला मिळेल. चौथ्या षटकाला या ठिकाणी होते सुरुवात. ज्या खेळाडूंना दुसरं षटक हाताळलंय, चौथ्या षटकात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पाहायला मिळतोय आणि या चौथ्या षटकात स्विंग बॉल, टेप बॉलचा वापर केलाय गोलंदाजी करणाऱ्या संघानं. टेप बॉल यासाठी तुमच्याकडे नियमावली असेल. 3 खेळाडू केवळ तुम्हाला 30 यार्ड सर्कलच्या बाहेर म्हणजे बाउंड्री लाईनवर ठेवण्याची मुभा आपल्याकडे असेल, याची आपण नोंद घ्या. श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट्स बांदा संघाचा कर्णधार बबल नाईक उपस्थित होतोय. प्रतिस्पर्धी संघ जानवली संघ सोहेल शेख, आपल्याला विनंती असेल आपण लवकरात लवकर या. लगेचच टॉस केला जातो याची आपण नोंद घ्या. या मैदानावरती चौथ्या षटकात गोलंदाज जतीन, राईट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू फेकलाय, नक्कीच धाव घेण्याची चेष्टा देखील करण्याचा प्रयत्न केला जातोय. धाव नाकारली जाते आणि तदनंतर मात्र धावसंख्या स्थिरावलेली नक्कीच पाहायला मिळते. 29 हा आकडा. 72 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा आहे. 2 गडी बाद झालेत. तिसऱ्या षटकात चांगली कामगिरी फलंदाजी करणाऱ्या संघाकडून, तर चौथ्या षटकात गोलंदाज आकुटपेचा चेंडू, एक ऑर्थोडॉक्स पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळतोय भूषणच्या माध्यमातून. त्या ठिकाणी कुठचाही क्षेत्ररक्षक उपलब्ध नव्हता. लॉंगॉनच्या दिशेने फटका निघालाय, डीप मधून आलाय क्षेत्ररक्षक. एक धाव त्याकडे दोन्ही फलंदाज पूर्ण करतायत आणि 30शी गाठली जाते यावेळेस फलंदाजी करत असताना. 30 धावा पूर्णत्वास पाहायला मिळतात. अजूनही विचार केला 42 धावांची असेल आवश्यकता. या षटकातील तब्बल 4 चेंडूंचा खेळ बाकी, त्यानंतर येणारे 24 चेंडू, 28 चेंडू, 42 धावांची आवश्यकता. हे समीकरण या मैदानावरती नक्कीच पाहायला मिळतंय. सागर आहे मैदानावरती. ऑन साइडला 2 क्षेत्ररक्षक खंदे उभे केलेत. त्या ठिकाणी सागरसाठी ऑफ साइडला एक क्षेत्ररक्षक ठेवलाय स्विच हिटच्या फटक्यासाठी आणि स्ट्राईक एंडवरती सागर. यावेळेस चेंडू स्विंग अँड मिस पाहायला मिळालाय. ऑन साइडला नक्कीच लेगस्टिकच्या बराच बाहेरील हा चेंडू. पंचांचे दोन्ही यात समांतर वाईड चेंडू असल्याची खूण. धावसंख्येत अतिरिक्त भर आणि त्यानंतर धावसंख्या परावर्तित. नक्कीच एकंदरीत या डावाचा विचार जर केला तर या दुसऱ्या इनिंग मध्ये हा पहिला अतिरिक्त धाव, ही पहिली अतिरिक्त धाव या ठिकाणी पाहायला मिळते.
पहिले 3 षटकं अतिशय सुरेख लाईन लेंथ पाहायला मिळाले आणि या चौथ्या षटकात ही पहिली अतिरिक्त धाव निघाल्यानंतर धावसंख्या 31. पुढे फेकलाय चेंडू, झेलबाची संधी आहे, दीपू गिरज पासून काहीसा दूर राहिलाय चेंडू, फटका फसला होता पण त्यानंतर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. सागर मोर्ये पहिली धाव सहजरित्या पूर्ण केल्यानंतर दुसऱ्या धावेकडे पावलं वळवली जातात, दुसरी धाव देखील सहजरित्या पूर्ण केली जाते आणि तदनंतर मात्र या 2 धावांनिशी धावसंख्या 33 धावसंख्येवरती साई परब याचं हे चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. उलटी पावलं सिमर्शीच्या दिशेने नक्कीच पाहायला मिळाली होती. साई परब याची बॉलवरती नियंत्रण, शरीरावरती संतुलन राखलं जातंय. ऐनवेळी चेंडू आतमध्ये फेकला जातोय आणि नक्कीच्या 2 धावा वाचवल्या जात आहेत या ठिकाणी. क्षेत्ररक्षण करणारा संघ बॉथम वॉरियर्स वेंगुर्ला संघासाठी. सागर मोर्ये स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. टेप बॉल स्पेशलिस्ट म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातंय, फलंदाजी असो की गोलंदाजी, नक्कीच सागर मोर्ये टेप बॉलवरती अतिशय सुरेख नियंत्रणाकडून पाहायला मिळत आहे. यावेळेस पुढे फेकलाय चेंडू, वेगानं फेकलाय, टप्पा पडल्यानंतर उसळी देखील प्राप्त करतोय, टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळतोय हा चेंडू आणि म्हणूनच अतिरिक्त 1 धाव पुन्हा एकदा या चेंडूवरती पाहायला मिळत आहे. टेप बॉलचा जर विचार केला, एक बाजू पूर्णपणे स्मूथ पाहायला मिळतोय, दुसरी बाजू काहीशी रफ पाहायला मिळत आहे. अगदी ज्या प्रकारे लेदर बॉल नक्कीच कार्य करतो त्याच प्रकारे कार्य करणारा टेप बॉलचा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे फेकलाय चेंडू, फटका तर निघालाय, क्षेत्ररक्षक आलाय चेंडूच्या खाली, संधी बनली जाते, झेल टिपण्याची संधी आणि तदनंतर मात्र एका मोठ्या फटक्याच्या माया जाळात या ठिकाणी अडकलं जातंय फलंदाजाला. सागर मोर्ये बॅक टू द पवेलियन. धावसंख्या ही स्थिरावलेली मात्र केवळ आणि केवळ 34 या आकड्यावरती. 3 कड्यांच्या मोबदल्यात डीजे. मसूरकर यांच्या माध्यमातून वाजवलं जातंय. 1 नंबर गाजतोय छत्रपती चषक. केवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रात आज ज्याची चर्चा पाहायला मिळते आणि सोबतच शेजारील गोवा राज्यात देखील ज्या स्पर्धेची चर्चा आपल्याला पाहायला मिळते ती स्पर्धा छत्रपती चषक गाजताना पाहायला मिळते. गोवा राज्यातील कम्प्युटर स्कोरर अखिलजी परब यांच्या माध्यमातून शुभेच्छा आल्यात या स्पर्धेसाठी. यावेळी चांगला चेंडू, फ्लिक ऑफ द रिस्ट पाहायला मिळालंय. ऑन साइडला कलात्मकरित्या खेळलेला फटका, दिशा दाखवली जाते एलिस्टरच्या माध्यमातून आणि त्यानंतर नक्कीच एक सिंगल पूर्ण पाहायला मिळते. चला विनंती असेल टॉससाठी या दोन्ही संघाचे कर्णधार या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मी विनंती करतोय बबल नाईक, सोहेल शेख आपल्याला आपण टॉससाठी या. एलिस्टर फर्नांडिस मैदानात पाहायला मिळतोय आणि नक्कीच पीटर फर्नांडिस अजूनपर्यंत मैदानात पाहायला मिळाला नाहीये. एका चेंडूचा खेळातूनही असेल, बाकी नक्कीच पीटर फर्नांडिसला मिस करत असेल या ठिकाणी ए स्पोर्ट्स आरवली संघ, कारण 72 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करायचा. समोरची गोलंदाजी तगडी पाहायला मिळते आणि या गोलंदाजीच्या विरोधात कुठेतरी एलिस्ट पीटर नक्कीच मिस पाहायला मिळतोय. एकंदरीत जर विचार केला धावसंख्या 35. यावेळी चांगला चेंडू, वेगानं फेकलाय, स्किड झालाय चेंडू, टप्पा पडल्यानंतर दिशा बदलली, फलंदाजाला विचारलाय प्रश्न आणि त्यानंतर धावसंख्या स्थिरावलेली 35 या आकड्यावरती. हे समाप्त होतोय 4 षटक 24 चेंडूंचा आणि 72 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करत असताना अजूनही 37 धावांची असेल आवश्यकता. डीजे.
प्रेझेंटेशन बॉक्स कडे या. आपल्या सोबत जोडले जात आहेत सोहेल शेख, सोबतच असतील बबल नाईक. जय हनुमान जानवली संघाचं प्रतिनिधित्व सोहेल शेख यांच्या माध्यमातून, तर श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट्स बांदा संघाचं प्रतिनिधित्व केलं जात आहे बबल नाईकच्या माध्यमातून. टॉस होतोय, दोनही संघांना सामन्यासाठी व टॉससाठी शुभेच्छा. बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट्स बांदा यांच्याकडून टॉस मागितला जाईल. काट व छाप अशी मागणी. छाप पडतोय, नाणेफेक जिंकतो या ठिकाणी सोहेल शेख. जय हनुमान जानवली संघ. सोहेल, नाणेफेक जिंकताय, काय निवडताय? क्षेत्ररक्षण करताय. प्रथमतः क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? 70 पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. काय स्ट्रॅटेजी यासाठी आपण बनवली, कशा प्रकारे संघाची बांधणी केली? आमच्यात प्रजेश रावले आहे आणि आयकॉन विशाल धारक आहे. चांगले आहेत. धन्यवाद सोहेल. 70 धावांपर्यंत रोखण्याचा मानस सोहेलने वर्तवलाय. तुम्ही नाणेफेक करताय, प्रथमतः फलंदाजी करताय, किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल? 80 ते 85. काय स्ट्रॅटेजीसाठी बनवले आणि या स्पर्धेच्या आयोजनाबद्दल काय सांगाल? आयोजन हे दरवर्षी चांगलं असतं. स्ट्रॅटेजीशी काय नाही, चांगले बॅट्समन आहे, चांगली गोलंदाजी आहे, त्याच्यामुळे चांगला स्कोर करण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद बबल. आपल्याला देखील या सामन्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. यानंतर जाऊया लगेचच कमेंट्री बॉक्समध्ये आणि मैदानावरती कमेंट्री बॉक्समध्ये अशोक नाईक सर यांच्याकडे. धन्यवाद सचिन सावंत. 4 ओवर का खेल समाप्त हुआ. 5वें ओवर की शुरुआत समीर वेंगुर लेकर आ चुके हैं बॉलिंग बार पर. 2 बल्लेबाज है मैदान पर. एक ओर से है भूषण जाधव और दूसरी ओर से एलिस्टर फर्नांडिस. $72 72 का टारगेट है. एक फुलर लोन की गेंद और एक इस गेंद पर एक सिंगल बनता हुआ स्कोर के खाते में इस 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 38 रनों पर 38. आने वाले मैच का टॉस हो चुका है. जय हनुमान जानवली क्रिकेट टीम टॉस जीतकर फील्डिंग. ऑन साइड पर एक बड़ा शॉट खेलना चाहते थे. लेफ्ट आर्म ओवर द विकेट समीर वेंगुर लेकर अपने बॉलिंग बाद पर खुद का दूसरा ओवर, टीम का 5वां ओवर गेंदबाजी करते हुए सामने दूर वाले छोर से स्कोर रुका हुआ 38 पर 3 विकेट के नुकसान पर. 38 लॉस ऑफ 3 विकेट. 5th ओवर इन प्रोग्रेस. 72 का टारगेट है. इस बार ऑन साइड पर खेलना चाहते थे, विकेटों के सामने पा गए और इसी के साथ समीर वेंगुर लेकर एक सफलता दिलाते हुए अपने टीम को डीजे. विनय जाधव 38 रन 72 का टारगेट है. खेल जारी है 5वें ओवर का. सामने एक बार फिर से अपने बॉलिंग मार्ग पर और नए बल्लेबाज आ चुके हैं मैदान पर. विनय जाधव और सामने नॉन स्ट्राइकर एंड पर भूषण जाधव. समीर वेंगुर लेकर लेफ्ट आर्म ओवर द विकेट. अच्छी गेंद. इस बार आगे निकल कर गेंद को ड्राइव किया. इस बार ऑफ साइड पर कवर पॉइंट बाउंड्री की तरफ 1 रन के लिए निकले
और अच्छा थ्रो, विकेट कीपर को थोड़ी सी कसरत जरूर करनी पड़ी लेकिन एक सिंगल ही बना, स्कोर में 39 पर पहुंचा, टोटल स्कोर 39, लॉस ऑफ 4 विकेट। 72 रनों का टारगेट है 72 का, और खेल जारी है अभी भी 5वें ओवर का। आने वाले 3 ओवर का खेल अभी भी बाकी है। 33 रन चाहिए, आने वाले 19 गेंदों का खेल बाकी। 19 चेंडू 33 सामना जिंकण्यासाठी। अच्छा शॉट इस बार ऑफ साइड पर, कवर की तरफ, क्या दूसरा रन बनेगा? एक्स्ट्रा कवर बाउंड्री पर फील्डर, और फिर से एक बार बहुत अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, सिर्फ सिंगल बन गया स्कोर के खाते में। और 1 ओवर का खेल समाप्त हुआ, यानी 5 ओवर समाप्त हुए। 5 ओवर समाप्ति के बाद टोटल स्कोर 40 रन, आने वाले 18 गेंदों का खेल बाकी, और मैच को जीतने के लिए चाहिए 32 रन। 18 चेंडूत 32 सामना जिंकण्यासाठी। ठीक है, सही परब आ चुके हैं बॉलिंग मार पर। टोटल स्कोर 40 रन, 4 विकेट पर, आने वाले 18 गेंदों का खेल बाकी, और अभी भी मैच को जीतने के लिए चाहिए 32 रन। 18 चेंडूत 32 सामना जिंकण्यासाठी। सही परब अपने बॉलिंग मार पर, और सामने बल्लेबाज है भूषण जाधव, और नॉन स्ट्राइकर एंड पर उनका साथ देते हुए विनय जाधव। इस जोड़ी पर बहुत कुछ दारोमदार रहेगी एस्पोर्ट अरौली क्रिकेट टीम की। आज चौथे दिन का पहला मुकाबला इन दो टीमों के बीच में, और सही अपने बॉलिंग मार्ग पर। फुल टॉस गेंद इस बार ऑफसाइड पर खेला, कवर की तरफ, एक सिंगल के लिए निकले दोनों बल्लेबाज। थोड़ी सी मिस फील्डिंग, और जब तक अपने आप को संभालते, गेंद को उठाते, फील्ड करते, एक सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। 41 पर पहुंचा इस सिंगल के साथ। टोटल स्कोर 4 विकेट के नुकसान पर। एक बहुत अच्छा मैच चल रहा है मैदान पर। आज के चौथे दिन का पहला मुकाबला। एक 72 रन, कम भी नहीं ज्यादा भी नहीं, टोटल शानदार बल्लेबाजी रही, जो कि शुरू में दत्तू सावंत की, और उनका अच्छा साथ दिया नीलेश मांद्रेकर। दो बल्लेबाजों ने बहुत अच्छी बल्लेबाजी की, और 71 रन और 72 का लक्ष्य मैच को जीतने के लिए। कारपेट के साथ खेला इस बार, ऑनसाइड पर देखना होगा, काउ कॉर्नर पर फील्डर, फिर से एक बार सिंगल। बहुत अच्छी नियंत्रित गेंदबाजी देखने को मिल रही है, ज्यादा रूम नहीं दे रहे, ज्यादा मौका नहीं दे रहे हैं, और स्कोर एक सिंगल के साथ आगे बढ़ा 42 रन पर। यहां से लेकर 30 रन मुकाबले को जीतने के लिए अरौली क्रिकेट टीम को। इस बार ये गेंद ऑफ स्टंप पर, एक लगभग वाइड यॉर्कर, पीछा किया था इस बार। गेंद बल्ले में कोई संपर्क नहीं हुआ, गेंद निकली विकेट कीपर के हाथों में। एक दो बड़े शॉट बहुत जल्द लगाने पड़ेंगे बल्लेबाजी में, जो इस मैच को थोड़ा सा रन रेट को ठीक ठाक करने के लिए, और देखा जाएगा फिलहाल आने वाली गेंद पर क्या होता है। सही पर अपने बॉलिंग मार्ग पर दाहिने हाथ से ओवर द विकेट अगली गेंद लेकर। ओ बोल्ड हुए उस गेंद पर, बहुत अच्छी गेंद, एक लगभग यॉर्कर लेन की गेंद। सही परब ने सफलता हासिल की, 5वां विकेट चला गया टीम का। ठीक है,
थैंक यू डीजे। नए बल्लेबाज रोशन पेडनेकर, मैन फ्रॉम आरंदा, एक ऑलराउंडर खिलाड़ी। पिताजी राजेश पेडनेकर एक बहुत ही अच्छे कमेंटेटर, उनके बेटे रोशन पेडनेकर और साई परब एक सफलता दिलाते हुए अपने टीम को स्कोर वहीं पर रुका हुआ 40 रन 42। 30 रन अभी भी चाहिए मैच को जीतने के लिए, 30 रन मैच को जीतने के लिए, और खेल बाकी है 14 गेंदों का। 14 चेंडू 30 धावा सामना जिंकण्यासाठी, 14 चेंडू 30 धावा। साई की अगली गेंद, अच्छी गेंद इस बार, एक लगभग यॉर्कर लेन के सम्मानजनक खेला, लॉन्ग ऑन बाउंड्री पर फील्डर आते आते एक सिंगल, बिल्कुल कोई जोखिम नहीं ली। रोशन पेडनेकर ने एक सिंगल के साथ अपना खाता खोला और एक रन के साथ स्कोर को आगे बढ़ाते हुए 43 रनों पर। बल्ले से लगी भीतरी किनारा लेते हुए शॉट पॉइंट लेग पर फील्डर गेंद को फील्ड करते और फिर से एक बार सिंगल पूरा किया दोनों बल्लेबाजों ने। ओवर की समाप्ति हुई और एक यानी 6 ओवर का खेल समाप्त हुआ और 6 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर 43 रन 5 विकेट के नुकसान पर। के बगल में निखिल शिरवणकर, सुरेंद्र चव्हाण, बाळा सावळ, सुधीर पालियेकर, संदेश कुबल, सर विजय खानोलकर, ये सभी बिल्कुल इस मान्यवर मंच पर, और उन्हीं के साथ हमारे पाडगांवकर चाचा वो भी मैच का आनंद लेते हुए। एक बार फिर से सभी का स्वागत है। उपस्थित जो दर्शक है इस मैदान पर, आपका भी बहुत बहुत स्वागत है। आज चौथा दिन, पर्व 9वां, छत्रपति मित्र मंडळ आयोजित सिंधुदुर्ग प्रीमियर लीग छत्रपति चषक 2026। 12 चेंडूंचा खेळ बाकी, 12 चेंडूत 28 धावा, एक काटे का मुकाबला मैदान पर। अनिकेत बॉलिंग बार पर। सातवें ओवर की शुरुआत, जोरदार हिट लगाना चाहते थे, गेंद पैरों पे टकराई, देखना होगा अंपायर का इशारा, एक सिंगल तो जरूर बना, लेग बाइज का इशारा। 11 गेंदों का खेल बाकी, 27 रन 11 चेंडूत 27 धावा, एक बहुत ही अच्छा मुकाबला दोनों के बीच में चलता हुआ। आने वाले मैच का टॉस हो चुका है। जय हनुमान जानवली क्रिकेट टीम टॉस जीतकर फील्डिंग और श्री बांदेश्वर केपी गौरव स्पोर्ट्स बांदा बल्लेबाजी करेगी। 2 बल्लेबाज है मैदान पर। रोशन पेडनेकर, अब मात्र बड़े शॉट लगाने पड़ेंगे इस मैच में। ओवर पिच गेंद, खड़े खड़े जोरदार बल्ला घुमाया, इस बार थोड़ी टिप्पा खाने के बाद गेंद नीचे रही। 2 ओवरसीज खिलाड़ी इस दोनों टीमों के बीच में, एक ओर से इमरान मुल्ला तो दूसरी ओर से दत्तू सावंत। और देखना होगा जो कि कहां पर यह मुकाबला समाप्त होता है। लीग का फॉर्मेट है, एक मौका तो जरूर रहेगा, लेकिन प्रेशर होगा आने वाले मैच में हारने वाली टीम पर। बढ़िया शॉट, ओवर पेज गेंद पर सीधे हाथों में, लॉन्ग ऑफ बाउंड्री पर कामयाबी मिलती हुई और एक विकेट चला गया एस्पोर्ट आरवली क्रिकेट टीम का। ठीक है।
नए बल्लेबाज मैदान पर जाते हुए गौरव हिरलेकर। मैच थोड़ा सा मुकाबला 19-20 का मैदान पर चलता हुआ दोनों के बीच का, लेकिन जहां तक अब तक की मैं चर्चा करूंगा, बॉटम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट टीम बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे, बल्लेबाजी कर रहे, और सामने एएस स्पोर्ट अरवली क्रिकेट टीम, दो बड़े शॉट चाहिए, मैच में कमबैक अभी भी हो सकता है। इस ओवर के साथ गौरव हिरलेकर स्ट्राइक पर सामना करते हुए, और सामने एक बार फिर से अपने बॉलिंग मार पर अनिकेत वांगणकर। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, ऑफ स्टंप पर गुडले स्पॉट पर थोड़ा सा उछाल भी मिला, थोड़ी सी हरकत करते हुए कट होकर बाहर की तरफ निकले, और बाकी का काम पूरा किया विकेट कीपर ने। बहुत अच्छी गेंदबाजी हो रही है आज अपने घर के मैदान पर, घर के दर्शकों के सामने समीर वेंगुर्लेकर ने भी बहुत अच्छी किफायती गेंदबाजी की। आगे निकले थे बड़े शॉट के लिए, इस बार फिर से गेंद के लाइन से बीट हुए। अनिकेत वांगणकर बहुत अच्छी गेंदबाजी कर रहे, लाइन टू लाइन गेंदबाजी कर रहे, बल्लेबाज को बिल्कुल मौका नहीं दे रहे बड़े शॉट के लिए, और डॉट गिरने के साथ थोड़ा सा गेंदों और रनों का फासला बढ़ता जा रहा है स्कोर बोर्ड पर। अच्छी गेंद, इस बार फिर से एक बार ब्लॉक होल में खेला, कवर की तरफ, एक्स्ट्रा कवर पर फील्डर गेंद को उठाते, फील्ड करते, दूसरा रन संकट बनेगा अब लगभग, और इसी के साथ जो प्रेशर था, दबाव था, वहीं पर विकेट खो बैठे, और एक कामयाबी। और शानदार जो कि आयोजन और आयोजन के साथ जो पूरी बाउंड्री को कवर किया, सुशोभित किया है, उसके लिए बहुत बहुत धन्यवाद देने पड़ेंगे साई कृपा स्टोर्स वेंगुर्ला मार्केट, जिनकी ओर से सम्माननीय सर श्री प्रथमेश प्रभाकर परब और श्रीदेवी माऊली सातेरी, युवराज स्पोर्ट यश किंदळेकर, आपका एक बार फिर से बहुत बहुत धन्यवाद। साई कृपा स्टोर्स वेंगुर्ले मार्केट, श्री प्रथमेश प्रभाकर परब और श्रीदेवी माऊली सातेरी, युवराज स्पोर्ट यश किंदळेकर, आपका थैंक यू। शानदार सुशोभित किया इस बाउंड्री लाइन को। स्कोर रुका हुआ 45 रन पर। स्कोर रुका हुआ 46 रन पर। आखिरी ओवर 6 गेंदे और 26 रन। शानदार गेंदबाजी रही अनिकेत की, सिर्फ एक ही रन दिया, तो मैच में यह टर्निंग पॉइंट रहेगा इस ओवर का, देखा जाएगा। फिलहाल 6 गेंदे और अभी भी मैच को जीतने के लिए बड़े शॉट लगाने पड़ेंगे। अंतिम ओवर का खेल। फुल टॉस गेंद, इस बार कवर की तरफ खेला, एक्स्ट्रा कवर बाउंड्री की तरफ, एक सिंगल, दूसरे के लिए पलटे दोनों बल्लेबाज। जब तक गेंद को फील्ड करते, थ्रो करते, ओवर थ्रो जरूर था, बैकअप बहुत अच्छा था और मिले 2 रन स्कोर के खाते में। 5 गेंदों का खेल, 24 रन। साई परब अपने बॉलिंग मार्ग पर। ओ बहुत अच्छी गेंद, यॉर्कर लेन की, क्या दूसरा रन बनेगा, देखना होगा। बैकवर्ड स्क्वायर लेग पर विकेट कीपर निकले, गेंद को जब तक उठाते, फील्ड करते, शायद तीसरे रन के लिए थोड़ा सा पलटे जरूर थे, लेकिन जैसे ही देखा गेंद फील्ड हो रही है, 2 रन बन गए स्कोर के खाते में। स्कोर पहुंचा टोटल 50 पर 22 रन अभी भी चाहिए और सिर्फ 4 गेंदों का, हर गेंद पर बड़ा शॉट लगाना पड़ेगा अब मात्र एएस स्पोर्ट अरवली क्रिकेट टीम को मैच को जीतने के लिए। साई परब अपने बॉलिंग मार्ग पर एक शानदार पिछला ओवर, 7वां ओवर अनिकेत वांगणकर का, जिस ओवर ने बिल्कुल मैच को लगभग पकड़ में मजबूत किया है, लेकिन खेल है, बात पहले करना थोड़ी गलत बात होगी। ओ बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद। एक मिनी हेलीकॉप्टर खेलना चाहते थे, हल्का सा अपील जरूर था, अब मात्र मैच फंस चुका है। 3 गेंदों का खेल और अब लगभग मुकाबला फंस चुका है मैदान पर। इंतजार करना पड़ेगा फ्री हिट का, नो बॉल का या वाइड बॉल का। बहुत अच्छी गेंद, बहुत अच्छी गेंद, यॉर्कर गेंदबाजी का ब्रह्मास्त्र, और वो लगातार 2 गेंदे बल्लेबाज को बिल्कुल खामोश रखा। 72 का टोटल, लेकिन सामने गेंदबाजी में दाद देनी पड़ेगी। समीर वेंगुर्लेकर का किफायती स्पेल, अनिकेत वांगणकर की शानदार गेंदबाजी, और उन्हीं के साथ दत्तू सावंत की बल्लेबाजी और नीलेश मांजरेकर की शानदार बल्लेबाजी।
शॉर्ट आर्म पोल ऑन साइड पर वाइडिश लॉन्ग ऑन बाउंड्री पर बड़ी देर के बाद गेंद चली गई, लेकिन देरी हो गई। 4 रन बन गए स्कोर के खाते में डी से। सही परप अपने बॉलिंग मार्क पर ऑन साइड पर खेलना चाहते थे, गेंद चली गई विकेट कीपर के पीछे, आउट बोल्ड हुए और एक विकेट चला गया एस्पोर्ट आरवली क्रिकेट टीम का। तो मुकाबला समाप्त। तो मैच को जीतती हुई बॉटम वॉरियर्स वेंगुर्ले क्रिकेट टीम।